मस्साजोगमधून आपण पाहतोय। मस्साजोगमध्ये ग्रामस्थ हे आक्रमक झालेले आहेत। धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत, ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी लाईव्ह दृश्य आहेत, थेट प्रक्षेपण पाण्याच्या टाकीवर विविध ठिकाणी गावकरी हे पोहोचलेले आहेत। पाण्याच्या टाकीवर ज्या ज्या ठिकाणी उभं राहण्यासाठी जागा आहे, बसण्यासाठी जागा आहे, त्या ठिकाणी गावकरी हे पोहोचलेले आहेत। मस्साजोगचे ग्रामस्थ हे पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत। धनंजय देशमुख आणि आनंदराज आंबेडकरांची चर्चा झाली। आतापर्यंत आज दिवसभरात नेमकं काय काय घडलं आपण पाहूया। बजरंग सोनावणे मस्साजोगमध्ये पोहोचले, पण त्यांची भेट झाली नाही। मोबाईल टॉवरच्या दिशेने जाताना धनंजय देशमुख हे गायब झाले। काही वेळानंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर दिसले, त्यांच्यासोबत त्यांचे 2 सहकारी सुद्धा होते। मनोज जरांगे पाटील हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले। जरांगेंकडून मध्यस्थीचा देखील प्रयत्न करण्यात आला। पोलीस अधीक्षक नवनीत कौवट हे सुद्धा मस्साजोगमध्ये दाखल झाले। देशमुख आणि ग्रामस्थांच्या मनधरणीचे प्रयत्न हे केले जात आहेत, पोलिसांकडून केले जात आहेत, मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केले जात आहेत। आज सकाळी साधारण 9 ते 9:15च्या दरम्यान धनंजय देशमुख हे आपल्या मस्साजोगमधल्या घरातून बाहेर आले। त्यानंतर घराबाहेर असलेल्या मंडपामध्ये जिथं संतोष देशमुख यांची प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे, तिथं त्यांनी अभिवादन केलं, दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले, त्यांच्या पाया पडले, त्या प्रतिमेच्या पाया पडले। त्यानंतर ते तिथं आंदोलनासाठी बसले। गावातील ग्रामस्थ या आंदोलनासाठी जमा होऊ लागले, आंदोलकांची संख्या वाढू लागली। काही वेळानंतर आनंदराज आंबेडकर त्यांची भेट घेण्यासाठी आले। आनंदराज आंबेडकर यांनी भेट घेतली। आनंदराज आंबेडकर यांनी माध्यमांशी सुद्धा संवाद साधला। माध्यमांना त्यांनी सांगितलं की माहिती जी आहे चौकशी संदर्भातली, कारवाई संदर्भातली, ती माहिती दिली जावी, मात्र ती दिली जात नाही अशी मागणी धनंजय देशमुखांची आहे, हे आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं। धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर उभे आहेत, तर दुसरीकडे देशमुख परिवार सुद्धा आपल्याला पाण्याच्या टाकीच्या परिसरात पाहायला मिळत आहेत। बहुधा वैभवी देशमुख, संतोष देशमुख यांची कन्या ही सुद्धा पाण्याच्या टाकीच्या परिसरात पाण्याच्या टाकीवर पोहोचलेली आहे। पाण्याच्या टाकीवर सर्वात उंच ठिकाणी धनंजय देशमुख आणि त्यांच्यासोबत त्यांचे केवळ 2 सहकारी, ज्यामध्ये त्यांच्यापैकी एकाचं नाव प्रीतम मोरे असं आहे, असे 2 सहकारी हे पाण्याच्या टाकीवर पोहोचलेले आहेत। एकूण 3 जण पाण्याच्या टाकीवर आहेत आणि संपूर्ण गाव हे पाण्याच्या टाकीखाली गोळा झालेलं आहे। मनोज जरांगे पाटील हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ते फोनवरून कोणाशी चर्चा करताना पाहायला मिळत आहेत। धनंजय देशमुख यांच्याशी सुद्धा बहुधा त्यांची फोनवरून चर्चा झालेली असावी। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर धनंजय देशमुख यांनी जर वेगळा विचार केला, जर त्यांनी पाण्याच्या टाकीवरून अर्थात त्यांनी सही सलामत खाली उतरावं अशी मागणी संपूर्ण गाव करते, मात्र जर त्यांनी वेगळा विचार केला तर नेमकं काय करायचं म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून या पाण्याच्या टाकीच्या खाली 4ही बाजूने ग्रामस्थांनी साड्यांपासून झोळी तयार केली। पाण्याच्या टाकीवर जाण्याचा प्रयत्न करतायत। पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी हे पाण्याच्या टाकीवर चढण्याचा प्रयत्न करत आहेत। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत हे या ठिकाणी पोहोचले। त्यानंतर त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, तुम्ही बाजूच्या शेजारी, अर्थात या 2 टाक्या आहेत ज्या शेजारी शेजारी आहेत, एका टाकीवर स्वतः धनंजय देशमुख आहेत, दुसऱ्या टाकीवर काही ग्रामस्थ सुद्धा आहेत, त्या दुसऱ्या टाकीवर चढण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी पोलीस अधिकाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या। त्यानुसार पोलीस कर्मचारी वर पोहोचले सुद्धा, मात्र त्यानंतर धनंजय देशमुख यांनी आपला पवित्रा हा आणखी आक्रमक केला। ते ज्या ठिकाणी बसलेले होते पाण्याच्या टाकीवर त्या ठिकाणी ते उभे राहिले आणि त्यानंतर ग्रामस्थ सुद्धा विचार करू लागले। ग्रामस्थांनी विचार केला, जर यांनी वेगळा निर्णय घेतला तर काय करायचं, आणि त्यानुसार या पाण्याच्या टाकीच्या 4ही बाजूनं साड्यांपासून झोळी तयार करण्यात आली। जर धनंजय देशमुख यांनी वेगळा निर्णय घेण्याचा विचार केला तर खबरदारीचा उपाय म्हणून या साडीची झोळ्या तयार करण्यात आलेल्या आहेत। मनोज जरांगे पाटील हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सकाळपासून आनंदराज आंबेडकर यांनी सुद्धा धनंजय देशमुख यांची भेट घेतलेली होती।
आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून काही तपशील जाणून घेऊया. सचिन, आत्ताच्या घडीला नेमकं काय घडतंय? साधारणपणे 1.5 तास उलटून गेलेला आहे. धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर आहेत. 1.5 तासापासून पोलीस प्रयत्न करतायत, ग्रामस्थ प्रयत्न करतायत, मनोज जरांगे पाटील प्रयत्न करतायत. धनंजय देशमुख हे आत्ताही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. नक्कीच विक्रांत, ते अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. तसोबरीही ते आपल्या भूमिकेतून पाठीमागे सरकलेले नाहीत. त्यांना सकाळपासून अनेक नेत्यांनी त्यांना विनवणी केली की तुम्ही आंदोलन करू नका, जीवाचं बरं वाईट काही करू नका. मात्र धनंजय देशमुख आपल्या भूमिकेवर ठामच आहेत. ती आपण पाहतो ती गेली 1.5 तास ते पाण्याच्या टाकीवरती आहे. त्यांना चक्कर देखील आली. सरकारला वातावरण अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलीस व इतर विभाग हे देखील या ठिकाणी आलेले आहेत, कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून. आणि या ठिकाणी अनाउन्समेंट जेव्हा पोलिसांच्या वतीने करण्यात येत होती की सूचना देण्यात होती, यावर देखील नागरिक संतप्त झाले, आंदोलक संतप्त झाले आणि त्यांनी त्या सूचना देण्यास देखील लाऊडस्पीकर देखील बंद पाडला. अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे. आंदोलक जे आहेत जसा जसा वेळ वाया जातोय तसंच आक्रमक होत चाललेले आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो की गर्दी देखील वाढत चाललेली आहे. या गावातल्या नागरिकांनी घरात जाऊन आपल्या साड्या या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि त्याच्या झोली करून या ठिकाणी हे ग्रामस्थ चौही बाजूने या टाकीच्या उभ्या आहेत आणि विनवणी करतायत की कुठलंही अनुचित पाऊल उचलू नका. त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर तणावपूर्ण वातावरण या ठिकाणी गावाचं आहे. गावातील अबालवृद्ध मग तो कोणत्याही जातीचा का असेना तर प्रत्येक जण घरातलं, प्रत्येक जण गावातलं या ठिकाणी दाखल झालेलं आहे. आणि आम्ही आता सक्रात देखील साजरी करणार नाही असा पवित्रा या ठिकाणी गावकऱ्यांनी घेतला आहे. महिला देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेल्या आहेत. विक्रांत, माहिती देत आहे त्याप्रमाणे ग्रामस्थांनी अगदी पुढारी न्यूजशी बोलताना सुद्धा हे बोलून दाखवलं की उद्या सण आहे, उद्या खरं तर मकर संक्रांतीचा सण आहे, मात्र आम्ही जात धर्म न पाहता आम्ही हा सण साजरा करणार नाही आहोत. ही दृश्य आपण पाहतोय, 3 दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर. एकीकडे देशमुखांचं आंदोलन सुरू आहे, कुटुंबीय मनोज जरांगे फोनवरून त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न. बाजूला तुमची मान मागे करा, तुम्ही मान हे विनोद इकडे त्यांना मागे जाऊ द्या, मग रिपोर्ट त्यांना मागे जाऊ दे ना. या ठिकाणी परत मला बाहेर काढून टाका. थोडं मागे ना. तुमच्या देखील अंगावर मग आता मुख्यमंत्री देणार नाही, संयम सोडू देणार. लोकांचा संयम सोडला तरी मी सुटू देणार. मी इथं आहे ना, सुटू देणार नाही. सरकारने सुटून द्यायला आणायला गेले ते 2 मी संयम नाही सुटू लोकांचा, कारण हे सरकारनंच घडून नाही द्यायला पाहिजे. संयम सुटायची वेळ यावी, त्या लेकरावर इतकी वाईट वेळ यावी, आत्महत्या करायची. विनोद मागे घेऊ नका मुख्यमंत्री, मुलं जास्त आक्रमक दिसतात, बांगडी फसले पोलिसांच्या अंगावर. पोलिसांवरती नसून भेटल्या असं काय असेल, एसपी साहेबांवरती विश्वास येऊन जाईल. असतं थोडंफार असते नाराज, एवढा मोठा माणूस गेला त्यांचा, थोडा मोठा माणूस गेला, राग असणारच त्यांचा थोडाफार. काय फरक पडतो त्यांचा, आता माणूस गेला त्यांनी कसं सहन करायचं. हॅलो, हा या ना, खाली या ना. एसपी साहेबांनी घेतली सगळी जबाबदारी, पुन्हा तुम्ही सीएसपी साहेबांनी सगळी जबाबदारी घेतली. मागवा ना. सगळे आज दिवसभरात सगळे पत्रकार त्यांनी सरकारचं सुद्धा प्रतिनिधी बोलू म्हणले, नाही बोलवलं. राज्यात वातावरण आता केलंय ना गडूळ सरकारनं, मुख्यमंत्र्यांनीच केलं स्वतः. इथून पुढे मराठी उठते जात.